परळीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहामध्ये पार पडते आणि माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आयोजक मंडळी आहेत. कशी तयारी होती त्या जयंतीची? पारंपरिक वर्षाच्या पद्धत किती दिवसापासून ही तयारीचं नियोजन तुमचं झालं? साधारण 1 महिन्यापासून नियोजन चालूच होतं आमचं. सगळं मित्रमंडळाने नियोजन पार पाडलं. पारंपरिक पद्धतीनं जे मिरवणुकीत आम्हाला करायची होती ती आज दिसते सगळ्यासमोर. सकाळपासून कोणकोणते कार्यक्रम पार पडले? सकाळपासून आमचे पारंपरिकरित्या प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी आम्ही विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं होतं. सामाजिक उपक्रमामध्ये कोणकोणते कार्यक्रम वगैरे आता ते सांगता येईल? यामध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या, विविध महापुरुषांच्या वर विविध भाषण स्पर्धा घेण्यात आल्या. कोणत्या शाळेतले विद्यार्थी त्याच्यामध्ये समावेश होते? आपण संपूर्ण परिसरातील विद्यार्थी बोलवले. बरं, कशी मार्गक्रमण कशी करते मिरवणूक? मार्गक्रमण मिरवणुकीचा मराठा कॉम्प्लेक्सपासून सुरू टावर चौक ते मोंढा मैदान ते छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये विसर्जन होईल सध्या मिरवणूक. धन्यवाद. पोलीस प्रशासनाकडून हे मोठं सहकार्य या जयंतीला आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत पाहायला गेलं तर मुख्य मार्गावरून ही जयंती जी आहे ते माझ्या काही अंतरावरून जे आहे ते मार्गक्रमण करत असल्याचं पाहायला मिळतं. मात्र या दरम्यानचे देखील अशीच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदेवी चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करू. कॅमेरामन सोबत सूर्यदेवी मीडिया बीड परळी.